नमस्कार मित्रांनो, आपली आता दिवाळीची सुट्टी संपलेली आहे। आता बोर्डाच्या परीक्षेचा कालावधी जसं जसं दिवस पुढे सरकतील तसं जवळ यायला लागलाय। मग त्याबरोबरीने बोर्डाच्या परीक्षेचे असणारे टेन्शन आणि त्याबरोबर 100% सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आणि त्याची रिव्हिजन ह्या गोष्टीचं टेन्शन, या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी म्हणून मी काही टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलोय आणि ते आपल्याला देणार आहे। व यामध्ये अगदी तुम्ही स्वतः काही जण 90%च्या वर टार्गेट असणारे आणि सुरुवातीपासून अभ्यास चालू केलेले विद्यार्थी असतील, काय जणांचं टार्गेट 80% असेल आणि तुम्ही नुकताच अभ्यास सुरू केला असेल, किंवा काय जण अजून अभ्यास सुरू करणार असेल त्यांचं टार्गेट साधारणपणे 60-65% असेल। मात्र तुम्ही कुठल्याही लेवलचा जरी असाल तरी देखील मी आता ज्या टिप्स तुम्हाला मी देणार आहे त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि ह्या टेन्शन आपोआपच कमी होईल आणि त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये मार्कांच्या रूपामध्ये त्याचा फायदा झालेला दिसून येईल। आता या टिप्स मध्ये मी तुम्हाला एक क्वालिटी स्टडी म्हणजे स्टडी विथ रिव्हिजन प्लॅन याबद्दल माहिती देणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे की सामायिक परीक्षेचा तुम्हाला जो सिलेबस होता साधारणपणे 50 ते 55%, तो भाग पहिल्यांदा परफेक्ट करायचा विथ रिव्हिजन आणि तेवढं झाल्यानंतर मग त्या विषयाचं काय करायचं परत एखादं प्रकरण वाढवून घ्यायचं, म्हणजे तो साधारणपणे तो पण परफेक्ट करून घ्यायचा। म्हणजे आधीचा पार्ट जो आधी 55 ते 60% होता तो आता तुमचा 65% गेलेला असतोय आणि ज्यावेळी तुम्ही 60-65% स्टडी करताय त्यावेळी अगदी एखादा पेपर काढून जर बघितला ना तर त्या पेपरमध्ये तुम्ही स्टडी केलेल्या पार्टचा जवळजवळ 70% पार्ट 75% पार्ट तुम्हाला लिहिता येईल एवढा त्यामध्ये कव्हर झालेला असतं। आणि याच पद्धतीनं तुम्ही पुढे पुढे जायचं, थोडा भाग वाढवायचं त्याची उजळणी करून घ्यायचं, परत थोडा भाग वाढवायचं त्याची उजळणी करत जायचं आणि असं करत पुढे जायचं। त्यासाठी ठराविक डेडलाईन घ्यायची, तेवढा भाग झाला की पुढचं घ्यायचं आणि याप्रमाणे गेल्यामुळे काय होईल की एका बाजूला अभ्यास कव्हर होईल, त्याचे रिव्हिजन होईल आणि परीक्षेच्या वेळी तो भाग आठवेल का नाही या गोष्टीचं जे टेन्शन असते ते टेन्शन राहणार नाही। आता पुढची टिप्स आहे ती म्हणजे प्रॅक्टिस पेपर प्लॅन। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की माझ्या सांगितल्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण अभ्यास पुढे नेणार आहे आणि त्याच वेळी शाळेमध्ये आपले सर्व परीक्षा सुरू झालेल्या असतात। तर माझी अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षेसाठी आपण काय करायचं की आपला जेवढा पाठ झालाय ना तेवढ्या पाठवर परीक्षेला बसायचं। जे सर्व परीक्षांची एक फेर असेल त्यासाठी म्हणजे आपोआपच इकडे आपली चाचपणी होईल, आपला जेवढा % अभ्यास झालाय आणि त्याला किती % तुम्हाला मार्क मिळणार आहेत। आणि ही गोष्ट तुम्ही असं पुढे करत नेला की काय होईल की त्या परीक्षेमुळे एका बाजूला चाचपणी झालेली असते आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेसाठी जो आपण वेळ देणार आहे या पद्धतीने नाही नियोजन केलं आणि सगळं जर वाचतो म्हटला तो सिलेबस आणि अभ्यास करतो म्हटला तर काय होणार की काहीच भाग परफेक्ट होणार नाही। पुढच्या फेरीसाठी परत तुम्हाला नव्याने चालू करायला लागणार आहे। मात्र या फेरीमध्ये मात्र तसं होणार नाही, एक एक फेरे होणार, तुम्ही केलेला अभ्यास तुम्ही त्यावर तुम्ही पेपर देणार, पुढच्या फेरीसाठी पुढचा अभ्यास केलेला असतो त्यावर पेपर देणार, एका बाजूला कॉन्फिडन्स ग्रो होणार आहे, अभ्यास तुमचा संपत जाणार आहे आणि परीक्षेचं असणारं टेन्शन ते कमी होणार आहे। या टिप्स मध्ये मी तुम्हाला रिव्हिजन बद्दल एक क्वालिटी रिव्हिजन कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे। असं होत असेल की तुम्ही रिव्हिजन करायला लागलाय, ठराविक तुमचा अभ्यास झालेला असतोय, ज्यावेळी सुरुवातीपासून तुम्ही पुढे येताय त्यावेळी जो भाग परफेक्ट असतोय ती रिव्हिजन तुमची चांगल्या पद्धतीने होते, त्यावेळी तुमचा फोकस चांगला असतोय। मात्र तो पुढे पुढे सरकताय त्यावेळी काय होतं की आपला फोकस त्याचं जे काय लेवल आहे त्याचं पर्सेंटेज आहे ते कमी कमी येते। मग यासाठी आपल्याला एक वेगळा मार्ग अवलंबायचा, तो नेमका काय असणार आहे, लेट मी एक्सप्लेन दिस। आपण काय करणार आहे की जो भाग आपला झालाय अभ्यास झालेला आहे रिव्हिजन करायचा आहे तो उलटा चालू करायचा। रिव्हिजन करतो 5 चॅप्टर झालेत त्या 5वा पहिल्यांदा करायचं, मग 4था घ्यायचं, मग 3रा घ्यायचं, असं मागायचं। त्यामुळे काय होईल पूर्ण फोकस आहे त्यावेळी 5वा भाग की जो नवीन होता तिथं तुमचं लक्ष लागलं आणि ज्यावेळी सुरुवातीचा चॅप्टर्स असतील 1 नंबर 2 नंबर की ज्याची तुमची रिव्हिजन झालेलीच आहे आणि त्यावेळी तुम्ही येताय त्यावेळी फोकस जरी थोडा कमी झाला तरी देखील काय मोठा फरक पडणार नाही आणि तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे पुढे सरकेल। आता मी सांगितलेले टिप्स आपण फॉलो केल्या तर आपोआपच काय होईल की तुमचं परीक्षेबद्दल असणारे टेन्शन कमी होईल आणि अभ्यास पण विथ रिव्हिजन क्वालिटी स्टडी या पद्धतीने पूर्ण होईल। यामध्ये एक गोष्टीची अडचण येऊ शकते ती म्हणजे काय की मी अभ्यासाला बसणार आहे आणि भरपूर वेळ अभ्यास करणार आहे, तुम्ही डेडलाईन ठेवली असणार, मात्र त्या पद्धतीने अभ्यास करताना आपण फुल्ली फोकस्ड असणे, आपण फिट अँड फाईन वेल अँड गुड असणं हे सुद्धा गरजेचं आहे। तर याच्याशी रिगार्डिंग दिवसभर एनर्जेटिक कसं राहायला पाहिजे तर यासाठी पण एक व्हिडिओ मी यानंतर तयार करणारच आहे आणि तुमच्यासाठी मी आणणारच आहे, त्यामध्ये त्या टिप्स दिल्या जातील। तत्पूर्वी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण आवर्जून कमेंट्स मधून सांगा, आवड असेल तर लाईक करा, तुम्ही या चॅनलवर समजा नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन आठवणीने दाबून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळून जाईल। तर या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट लक।